घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 22 सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे जानकीला आपली आई त्या माणसाच्या ताब्यात दिसत असते आणि सोबतच ऐश्वर्या असते. ऐश्वर्या सांगत असते, मी सांगितले ना, संपवून टाका जानकीच्या आईला. यावरती जानकी म्हणते, ऐश्वर्या हा तुझा माणूस आहे? यावरती ऐश्वर्या म्हणते, मग तुला काय वाटलं तू फक्त गेम खेळू शकतेस का? गेम मीच खेळती आहे, तो माणूस पण माझा आहे आणि आता तुझी आई पण संपणार आहे. असं म्हणत ऐश्वर्या त्या माणसाला सांगते, संपवा रे हिला. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते, थांब ऐश्वर्या, थांब ऐश्वर्या, काय करतेस तू? यावरती आता इकडे तो माणूस गोळी चालवतो आणि आता खूप मोठा धमाका होऊन जानकीला जाग येते. नाही नाही, माझं हे स्वप्न खरं व्हायला नकोय. काय करू? माझी आई कुठे असेल? किती संकट देवा आता माझ्यावरती ही टाकलेली आहेस तू. माझ्या आईला वाचव, हे लग्न नको होऊ दे. माझ्यासोबत काय घडतंय? एकतर आई कुठे आहे मला समजत नाहीये, आणि त्यातच आता इकडे हे लग्नाचं डोक्यावरती टांगती तलवार. ही ऐश्वर्याने उद्या जर का लग्न करायचं ठरवलं तर काय करू? हे लग्न कसं थांबवू? जोपर्यंत आई भेटत नाहीये तोपर्यंत हे लग्न थांबत नाहीये. काय करू? हे लग्न उद्या होणार का? नक्की काय आता होतंय? असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये एक न 100,000 विचार येत असतात. त्या जानकी चांगलीच गडबडते आणि त्यानंतर मग आता जानकी देवाकडे प्रार्थना करते, आईला तर भेटू दे आणि हे लग्न कोणत्याही परिस्थितीमध्ये आता थांबू दे. असं म्हटल्यावर ती मग आता ती देवाकडे धावा करत असते आणि तिच्याकडे काही दुसरा पर्यायच नसतो, कारण ऐश्वर्याने सगळे मार्ग बंद करून ठेवलेले असतात. इकडे तोपर्यंत ज्या व्हॅनमध्ये आता आगीचा धूर करून बाहेरून लताला बेशुद्ध केलेलं असतं, त्या व्हॅनमधून त्या बुरखाधारी माणसाने किंवा मास्कधारी माणसाने लताला एका ठिकाणी आणलेलं असतं. आणि त्यावेळेला तो माणूस लताला सांगत असतो, जास्त मस्ती आहे ना तुला? म्हणजे तुला इथून पळून जायचं आहे, तुला माझ्या विरोधात कारस्थानं करायचं आहेत, त्या मायाला भुलवायचं आहे. यावरती लता सांगत असते, माया कुठे आहे? माया कुठे आहे? मला मायाला भेटायचंय. यावरती मग आता तो माणूस म्हणतो, अगं काय मायाला भेटायचंय? तुम्हाला दोघींना मी वेगळंच करून टाकले. म्हणजे तुम्ही दोघी जणी एकत्र असल्यावरती नको त्या कुरघोड्या करून तू आता माझं साम्राज्य हलवायला निघालेस का? तुला काय वाटतं तुम्ही दोघी जणी मिळून आता काही करू शकता का? जी अवस्था तुझी तीच अवस्था त्या मायाची सुद्धा करून ठेवलेली आहे. अजिबात कुठेही हालचाल करू शकणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा धक्का तुला द्यायचा आहे म्हणजे बघ. असं म्हणत तो आपल्या टॅबवरती तिला आता जानकी आणि ऋषिकेश यांच्या लग्नाची जी तयारी चालू आहे त्या तयारीबद्दल दाखवतो. ज्या वेळेला लता जानकी आणि ऋषिकेश यांच्या लग्नाच्या तयारीबद्दल पाहते, तिला खूप मोठा धक्का बसतो. माझ्या जानकीचं नवऱ्यासोबत आता जानकी आणि ऋषिकेशचं लग्न झालेलं आहे, मग ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न कसं काय? आणि त्यावरती ती आता रडायला लागते. नाही नाही, माझ्या जानकीचा संसार उद्ध्वस्त होतोय. हे कसं होतंय? काही झालं तरी मला इकडून जायलाच पाहिजे. हे ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न थांबवलं पाहिजे. ऐश्वर्याने काहीतरी खेळी खेळूनच हे सगळं करण्यासाठी प्रयत्न केला असणारा हे 100%. असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती रडत असते आणि इथून बाहेर कसा पडायचा हा विचार करत असते. इकडे सकाळी सकाळी आजीची गडबड चालू असते. आजी आता आठवा काय करताय? आज आपला हळदीचा प्रोग्राम आहे. चला चला उरका लवकर, आज हळद आहे ना. चल अवंतिका, का थांबलेली आहेस? सुमित्रा, तू का शांत आहेस? चला आज हळदीचा प्रोग्राम आहे ना. चल ए गुलाब, काय चाललंय तुझं? आज हळदीचा प्रोग्राम आहे ना. असं म्हणत आजीची जी धावपळ चालू असते ती कुणालाही आवडत नसते, पण आजी काही थांबायला तयार नसते. आजीला आता फक्त धावपळच करायची असते. अवंतिका सांगत असते, आई काय करायचंय? म्हणजे आजचं जर का हे लग्न झालं तर किती मोठा कसा अनर्थ ओढवेल आपण सांगू सुद्धा शकत नाहीये. यावरती सुमित्रा म्हणते, काय करायचंय? जोपर्यंत जानकीची आई सापडत नाही आपण काही करू पण नाही ना शकत. हे सगळं चालू असताना एक मेकअप आर्टिस्ट, एक फोटो काढणार आणि एक डेकोरेशनवाला असे एक एक करत सगळेच जण एंटर करतात. आणि ती सांगते, एक मेकअप आर्टिस्ट सांगते, मी न ऐश्वर्या मॅडमचा मेकअप करण्यासाठी आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो, हो, आणि मी इथे फोटो काढण्यासाठी आलेलो आहे. असं म्हणत तो माणूस सुद्धा एंट्री करतो. एक एक करत सगळ्यांची एंट्री होते. आजी म्हणते, मेकअप करायला आलात का? बरं झालं, चला आधी मेकअप माझा करून घ्या. यावरती आता ती मेकअप आर्टिस्ट सांगायला लागते, अहो आजी, मी न फक्त मेकअप करायला आलेली आहे, ते म्हणजे नवरीचा. यावरती आजी म्हणते, हो नवरीचा तर करच, पण सोबत आता माझा सुद्धा मेकअप करायचा आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते, आजी जरा शांत बसा, जरा आधी मेकअप माझा करू द्या आणि मग तुमच्या मेकअप बद्दल बोलूया की. असं म्हटल्यावरती आता इकडे एक एक करत डेकोरेशन वाला सुद्धा येतो आणि ऐश्वर्याने खूप जय्यत तयारी केलेली असते. आणि त्याच वेळेला एक माणूस येतो आणि तो सांगतो, ओ मॅडम, मी न नवऱ्या मुलाचा ड्रेस घेऊन आलोय.
ऐश्वर्या म्हणते बरं झालं, नवऱ्या मुलाचा ड्रेस आणलात ना. ऋषिकेश, हा बघा, हा ड्रेस मी खास तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हा ड्रेस तुम्ही घालून घ्या. ऋषिकेशची अजिबात इच्छा नसते ऐश्वर्याने आणलेला ड्रेस घालण्यासाठी, पण त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते हा ड्रेस घालून तुम्ही एकदम राजबिंडा दिसाल. आणि त्याचबरोबर आता इकडे मला असं तयार करा ना की ऋषिकेशची नजर माझ्यापासून अजिबात हटली नाही पाहिजे, कळतंय का? असं म्हणत त्या मेकअप आर्टिस्टला ती इशारा देत असते. बरं, हे सगळं चालू असताना आजी म्हणते हो हो, तुझ्यावरून नजर नाहीच हटणार, पण सगळ्यात आधी आता माझा माझा पहिला मेकअप करा. आणि त्यानंतर मग आता दोघींच्या मध्ये भांडणं, म्हणजे आजी आणि आता ऐश्वर्या. मेकअप तुझा आधी की माझा आधी? जानकी मात्र खूपच उदास होत असते. काय करायचंय, कसं थांबवायचंय, काय करायचं, कसं थांबवायचं तिला काही कळतच नसतं. आणि तोचपर्यंत इकडे आता पोलीस स्टेशनला एक माणूस आलेला असतो. हा माणूस असतो जिथे बंगल्याला आग लागलेली असते त्याच्या बाजूला राहणारा माणूस. तो माणूस सांगतो, सर, त्या एरियामध्ये एक बंगला आहे, म्हणजे त्या बंगल्यात कुणी राहताना तसं दिसत नाहीये, पण काल त्या बंगल्याला खूप मोठी आग लागली होती. आणि त्या बंगल्याला आग लागली होती आणि त्यामुळे त्यामुळे खूप सारा धूर झाला होता. आम्ही तिकडे पोहोचलो होतो. यावरती पोलीस म्हणतात, काय? आणि मग तुम्ही काय केलं? तुम्ही ही आग विझवण्याचा प्रयत्न नाही का केलात? यावरती तो माणूस म्हणतो, नाही, म्हणजे कसं आहे, त्या बंगल्यामध्ये फारसं कुणी नसतं, पण तुम्हाला माहितीये का, आग लागली होती आणि आग लागून सुद्धा आता इकडे आम्ही तिकडे गेलो होतो, पण थोड्याच वेळात ती आग विझून गेली. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग तुम्ही काल रात्री पोलीस स्टेशनला कॉल का नाही केला? यावरती मग आता तो माणूस सांगायला लागतो, नाही सर, अहो मी म्हटलं आज येऊन कंप्लेंट करूया. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, तो बंगला कुठे आहे, काय आहे, हे आम्हाला दाखवा. असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब त्या माणसासोबत तो बंगला पाहण्यासाठी निघून जातात. ज्या वेळेला त्या माणसासोबत ते बंगला पाहण्यासाठी निघून जातात त्यावेळेला मग आता तो बंगला म्हणजे तोच असतो ज्या बंगल्यावरती काही दिवसापूर्वी ते आता शोध घेण्यासाठी लता आणि आता इकडे लताचा शोध घेण्यासाठी आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, चला लवकरात लवकर तो बंगला आम्हाला दाखवा. आणि त्यानंतर मग आता लगेचच इन्स्पेक्टर साहेबांच्या लक्षात येतं की हा तोच बंगला आहे. आणि ते ताबडतोब आता कॉल करायला लागतात सौमित्राला. इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगत असते, जानकी काहीही कर, पण हे लग्न थांबव. एकदा का जर हे लग्न झालं ना, मग ही ऐश्वर्या आउट ऑफ कंट्रोल जाईल. ही ऐश्वर्या आपल्यासोबत काहीही करू शकते. काहीही कर आणि हे लग्न थांबव म्हणजे थांबव. असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते, आई, पण आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात काहीच नाहीये. हे सगळं जे काही चाललंय ना, त्यामध्ये आता इकडे आपण काही नाही करू शकत आहोत. यावरती सुमित्रा म्हणते, हो, पण एकदा का हे लग्न झालं ना, तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे धावत पळत इकडे आलेला असतो सौमित्र. आणि तो म्हणतो, इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल आला होता. इन्स्पेक्टर साहेबांनी कॉल करून मला आता सांगितलंय की जानकी वहिनीच्या आईबद्दल काहीतरी लीड सापडलेली आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच तो सांगतो की जोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब ही लीड आपल्याला सांगत नाहीयेत तोपर्यंत आपण आता हे लग्न थांबवायला पाहिजे. एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करा. यावरती मग आता ती लीड काय आहे हे मी इन्स्पेक्टर साहेबांकडे जातो आणि बघून घेतो. त्यांनी कशासाठी बोलवलेलं आहे किंवा ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत हे मी बघतो. आणि तोपर्यंत काही झालं तरी तुम्ही हे लग्न थांबवा, म्हणजे ही हळद थांबवा, हे लग्न नका होऊ देऊ. असं म्हटल्यावरती जानकी म्हणते, ठीक आहे, काय लीड सापडते हे तुम्ही मला आता सांगा. असं म्हटल्यावरती मग आता जानकी वाट पाहत असते की इन्स्पेक्टर साहेब काय सांगतायत. आणि आता सौमित्र तिकडून निघून जातो. इकडे आता ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाची तयारी चालू असल्या कारणाने सारंग खूप अस्वस्थ असतो. आणि सारंग आता विचार करत असतो, काय चाललंय हे, मला कुणीही कॉल करत नाहीये. तिकडे काय झालं, लग्नाचं काय झालं, जानकी बहिणीच्या आईचं काय झालं, मला कुणीच काही सांगत पण नाहीये. नाही, मलाच आता फोन करून ऋषिकेश दादाला विचारायला पाहिजे. आणि मग तो ऋषिकेशला कॉल करतो, कारण त्याला इथे काही अपडेट्स मिळत नसतात. ऋषिकेशला कॉल करून तो म्हणतो, काय झालं दादा, लग्नाचं काय झालं, बाकी गोष्टींचं काय झालं? यावरती ऋषिकेश म्हणतो, सारंग, तुला काय सांगू, इकडची सिच्युएशन खूपच विचित्र झालेली आहे आणि या सिच्युएशन मध्ये काय करावं कळत नाहीये. जानकीच्या आईबद्दल तशी काही फारशी लीड मिळालेली नाहीये आणि ऐश्वर्याने लग्नासाठी खूप तय केलाय. पण आता आपल्याला प्लॅन आपला वर्कआउट करायचा आहे. तुला जसं सांगतो तसं तू करायचं आहे. यावरती मग आता सारंग म्हणतो, ठीक आहे. यावरती ऋषिकेश म्हणतो, काही करून हे लग्न आपल्याला थांबवायचं आहे
आणि त्यासाठी तू एकमेव मला आता मदत करू शकतोस. यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो, दादा तू फक्त बोल काय करायचंय, ते सगळं सगळं करायला मी तयार आहे. असं म्हणत मग आता हे सगळं चालू असताना ऋषिकेश त्याला आपला प्लॅन व्यवस्थितरित्या समजावून सांगतो आणि सारंग म्हणतो, ठीक आहे दादा, तू जसं म्हणशील तसंच होणार. आणि सारंग पुढच्या प्लॅनसाठी निघतो. ज्या वेळेला सारंगचा पुढचा प्लॅन चालू होतो आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या मेकअप करत बसलेली असते. ऐश्वर्याचा मेकअप चालू असतो आणि मेकअप आर्टिस्ट मेकअप करत असते आणि त्याच वेळेला तिने आता छानपैकी फेस पॅक लावल्यावरती आजी म्हणते, वा वा, काय छान वाटते, एकदम छान फिलिंग येते. यावरती ऐश्वर्या म्हणते, येतंय ना, मग घ्या, एकदम हिरोईन असल्याचं फिलिंग घ्या, जरा शांत व्हा आणि त्यानंतर मग आता दुप्पट जोमाने कामाला लागायचं आहे. असं म्हटल्यावरती आजी म्हणते, हो तर अशी सुंदर दिसणार आहे ना मी लग्नामध्ये, की सगळेजण तुझ्याकडे नाही तर माझ्याकडेच पाहत बसतील. यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, हो, आणि फक्त मेकअप नाही करायचंय, बरंच काही करायचंय माहितीये ना तुम्हाला. यावरती आजी म्हणते, हो ग हो, तू काही काळजी करू नकोस, मी जे काही करायचं ते करणारच आहे. तोपर्यंत ती मेकअप आर्टिस्ट सांगते, आता तुमच्या तोंडाला फेस पॅक लावलाय, हे काकडीचे काप आहेत ते आता घ्या. आजी म्हणते, काकडीचे काप आता खाऊ की काय? यावरती ती सांगते, नाही हो, हे डोक्याला लावायचे आहेत, डोळ्याला लावायचे आहेत आणि शांत पडून राहायचं आहे. यावरती मग आता लगेचच आजी म्हणते, अच्छा, खायची वस्तू डोळ्याला लावायची, मग डोळ्याची वस्तू काय करायची आहे? असं म्हटल्यावर ऐश्वर्या म्हणते, आजी जरा शांत व्हा, शांत होऊन तुम्ही आता निवांतपणे हे करा. असं म्हटल्यावर आजीच्या डोक्याला आता डोळ्याला तिने काकडीचे हे लावलेले असतात काप आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या डोळ्याला सुद्धा काकडीचे काप असतात आणि त्यामुळे दोघींचेही डोळे बंद असतात. आणि तोपर्यंत मेकअप आर्टिस्ट कशा निमित्ताने तरी बाहेर गेलेली असते रूममध्ये. या दोघींचे डोळे बंद. ही संधी साधून आता अवंतिका पुढचा प्लॅन करायचं ठरवते. अवंतिका यांच्यावरती नजर ठेवून असते आणि अवंतिका लगेचच डोळ्यावरती या दोघींनी काप ठेवल्यावरती ती रूममध्ये येते. अंदाज घेते, रूममध्ये येते, पाहते तर काय, ऐश्वर्या आणि आता आजी या दोघीही जणी आता पूर्णपणे आता डोळे बंद असतात. मग त्यानंतर ती तिथली लग्नाची जी साडी असते तिची पिवळ्या रंगाची ती साडी पळवते, जेणेकरून लग्नाचे विधींना डिले व्हावं आणि लग्नाच्या विधींना डिले होऊन मग आता लग्न हे टळावं. हा एक हेतू अवंतिकाचा असतो, कारण सौमित्र येईपर्यंत काहीही झालं तरी सुद्धा हे लग्न थांबवणं हा एकमेव पर्याय त्या दोघींना दिसत असतो. मग हे सगळं होत असताना इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र त्याच बंगल्यात येतात ज्या बंगल्यात आग लागलेली असते आणि त्यानंतर मग आता लगेचच सौमित्र म्हणायला लागतो, इन्स्पेक्टर साहेब, त्या दिवशी सुद्धा आपण इथेच आलो होतो ना? आणि मग त्या बंगल्याचा केअरटेकर त्यांनी आता आपल्याला काय सांगितलं होतं की इथे मी राहतो, तो खोटं बोलला होता म्हणजे. यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, त्याच वेळेला आपण आता विश्वास ठेवायला नको होतं, म्हणजे खरं आहे ना, त्याच वेळेला आपल्याला काहीतरी लीड मिळाली असती. त्यावरती सौमित्र म्हणतो, हो, आत्ता सुद्धा इथे आपल्याला काहीतरी भेटू शकतं. मग इन्स्पेक्टर साहेब आणि आता इकडे सौमित्र हे अख्ख्या बंगलाभर शोध घेतात आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेबांना काही जळालेले आणि फाडलेले तुकडे भेटतात. आता फाडलेले तुकडे भेटल्यावरती ते आता हे करायला लागतात की काहीतरी आपल्याला पुरावा भेटू शकेल. आणि त्यानंतर मग आता ते इन्स्पेक्टर साहेब ते तुकडे असे गोल गोल जोडतात आणि तोचपर्यंत तिकडे आता सौमित्र येतो. त्यानंतर मग आता सौमित्र म्हणतो, काय हे? त्यावरती ते म्हणतात, हे जोडून बघा. ते जोडल्यावरती हे तर जानकी वहिनीचं स्केच आहे, म्हणजे जानकी वहिनीची आई इकडे असणार हे 100% होतं. त्या एका स्केचवरून आता सत्य समोर आलेलं असतं की जानकीची आई इकडे होती. म्हणजे म्हणजे आता त्या दिवशी आपण ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला जानकी वहिनीची आई इथे होती, पण आपल्याकडून नजर चुकीने ते सगळं सुटलं हे सौमित्राला समजतं. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो, इन्स्पेक्टर साहेब, फार कुठे लांब नेलं नसेल, आपल्याला शोध घ्यायला पाहिजे जानकी वहिनीच्या आईचा, कारण तोपर्यंत लग्न ते होऊन जाणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा हे लग्न थांबवणं यासाठी जानकी वहिनीची आई सापडणं गरजेचं आहे. असं म्हणत मग आता सौमित्र बोलत असतो आणि त्यावेळेला मग आता त्या केअरटेकरचा शोध कुठे घ्यायचा किंवा तो केअरटेकर कुठे असू शकतो याबद्दलची चर्चा सुरू होते, पण त्याचा काही पुरावा नसतो. इकडे तोपर्यंत ऐश्वर्याच्या तोंडाचा फेस मास्क वॉश केलेला असतो, तिने डोळ्यावरची काकडी काढलेली असते आणि ती सांगते, चला आता मी साडी नेसते आणि मग माझा सुंदर मेकअप कर. आणि ज्या वेळेला ती साडी पाहायला येते तर तिला साडी कुठेच दिसत नाही. ऐश्वर्या एकच कांगावा करायला लागते, साडी कुठे आहे माझी, साडी कुठे आहे माझी?
तू होतीस ना इथे, माझी साडी गेली कुठे? असं म्हणत ती आता त्या मेकअप आर्टिस्टला विचारायला लागते. ती म्हणते, ओ मॅडम, मी मेकअप करायला आले, तुमच्या साड्या सांभाळायला नाही. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, तूच माझी साडी लपवलीस ना, बोल लवकर, कुठे आहे माझी साडी? यावरती ती म्हणते, मॅडम, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, मी चोरी करून काय करू, तुम्ही बघा माझं सामान. यावरती आजी म्हणते, नाही नाही, हिनेच चोरी केलेली आहे. मग ती मेकअप आर्टिस्ट चिडते आणि, ओ आजी, जरा तोंड सांभाळून बोला, मी काही बोलत नाहीये, त्याचा आता गैरफायदा घेऊ नका. असं म्हणत ती चिडलेली असते आणि चिडून आजीला उत्तर देते आणि ती सांगते, तुम्ही जर का जास्त मस्ती केलीत ना, हा असा मेकअप टाकीन आणि निघून जाई ना, कुणाचं ऐकून घ्यायला मी काही इथे बसलेली नाहीये. असं म्हटल्यावर ती आजी म्हणते, जा जा ग, तुझं काम झालंय ना, तुला कुणी सांगितलंय ग हे सगळं करण्यासाठी? का तू आता हिची साडी चोरलीस? यावरती ती म्हणते, आजी, मी बोलते ना, हे मी चोर नाहीये आणि आता मी इथे थांबणार नाहीये, माझ्या इगोचा प्रश्न आहे. ऐश्वर्या म्हणते, जा जा, तुला इगो आला असेल तर जा, माझी साडी देऊन जा. यावरती ती चिडते आणि, मॅडम, मी म्हटलं ना, ही साडी घेऊन मला काय करायचं आहे? असं म्हणत ती तिकडून निघून जाते. आणि त्यानंतर मग आता आजी म्हणते, काय ग गुंडे, हे काय झालं? यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते, आजी, मला खरंच काही कळत नाहीये की ही साडी गेली तरी कुठे? यावरती आजी म्हणते, काही नाही, हे सगळं त्या जानकी आणि अवंतिकाचं काम असणार आहे. बरं, हे सगळं चालू असताना ती मेकअप आर्टिस्ट रागारागात निघून जाते आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या जानकीकडे येते. काय ग जानकी, कुठे आहे माझी साडी? यावरती जानकी म्हणते, तुझी साडी? आता तुझ्या साडीच्या बद्दल मला कसं माहिती असणार? यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, तुलाच माहितीये, मला माहितीये ना, तूच हे सगळं केलेलं आहेस आणि आता तूच या अवंतिकाला पाठवलं होतंस. या अवंतिकाला पाठवून आता तू तू माझी साडी चोरलीस. असं म्हणत ती आता जानकीला बोलायला लागते. जानकी म्हणते, मला काही हे करायची गरज नाहीये. अवंतिका म्हणते, जा ग, तुझी साडी चोरून आता मला काय करायचंय? असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असल्यावरती लगेचच आपल्याला दाखवलं जातं की इकडे सुमित्रा सांगत असते, काय ग जानकी, काही कर पण हे लग्न थांबव. सौमित्राचा काही फोन आला होता का? काय झालंय? यावरती जानकी म्हणते, आई, तुम्ही चिंता करू नका, आपल्याला काहीतरी लीड मिळेल. इकडे तोपर्यंत आता सारंगला जे काही सांगितलेलं असतं ते करण्याची वेळ आलेली असते. सारंग आता नवरा बनून ऐश्वर्याच्या समोर येणार असतो आणि आता ऋषिकेशच्या ऐवजी सारंगलाच आपला नवरा म्हणून बघितल्यावरती ऐश्वर्याचे धाबे आता दणाणणार असतात. कारण ऐश्वर्याला सारंग मेलाय असं वाटत असलं तरी सुद्धा सारंग जिवंत आहे. आणि त्यानंतर ती सांगत असते जानकीला, तुला काय वाटतं, तू ह्या अशा घाणेरड्या कुरघोड्या करून मला आता या सगळ्यामध्ये अडकवू शकतेस का? अजिबात नाही, मी जिंकणार आणि माझं लग्न होणार म्हणजे होणारच. यावरती आता इकडे समोरून ऐश्वर्या असा सारंगचा आवाज आहे.